सर्वांना विनंती आहे, लगेच कीर्तनाला सुरुवात होत आहे, तरी इतर फिरणारी माणसं सभा मंडपात बसण्याची कृपा करावी. ग्रामस्थ मंडळ, स्वयंसेवक सर्वांना विनंती आहे की सर्वांना आपण सूचित करावे, सभा मंडपात बसावे. हॅलो 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 हॅलो. हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 सुंदर ते ध्यान उभे विठेबारी, सुंदर ते ध्यान उभे विठेबारी, सुंदर ते ध्यान उभे विठेबारी, सुंदर ते ध्यान उभे विठेबारी. गणपती श्रवणी, मकर कुंडले गणपती श्रवणी, अंबिका तुझा मने विराजित, अंबिका तुझा मने विराजित, अंबिका तुझा मनी विराजित, अंबिका तुझा मनी विराजित. निरंतर हेची ध्यान, निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, पितांबर पितांबर
सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीना पाहिना श्रीमुख आवडीना तुझे हारे गला माझे पितांबर तुझे हारे गला माझे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुलसी हार गला माझे पितांबर तुलसी हार गला माझे पितांबर मुबारक हुमायूं मुबारक हुमायूं मुबारक हुमायूं मुबारक हुमायूं मुबारक हॅलो 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 श्रीराम हरी श्रीराम श्रीराम हॅलो हॅलो थोडा ओपन द्या आवाज हरी हरी राम कृष्ण जय राम कृष्ण हॅलो 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 धुमा धुमा जास्त येतो मला रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बर
बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा गुरुताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुगाचे आगर सर्व सुगाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुगाचे आगर सर्व सुगाचे आगर सर्व सुगाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर महापर खुमा देवी वर महापर खुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम श्रीराम उजळले भाग्य आता उजळले भाग्य उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली
वाढली अवघी चिंता वाढली अवघी चिंता वाढली अवघी चिंता वाढली संत दर्शनी हा संत दर्शनी हाला दर्शनी हाला संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय संपुष्ट हे हृदय प्रीती संतोष हे हृदय संपुष्ट हे हृदय प्रीती करुणी पोटी साठवू करुणी पोटी साठवू करुणी पोटी साधवू करुणी पोटी साधवू करुणी पोटी साधवू करुणी पोटी साधवू संत दर्शनी हाला संत दर्शने हाला दर्शनी हाला संत दर्शने हाला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला का म्हणे होता देवा म्हणे होता ठेवा का म्हणे होता देवा म्हणे होता ठेवा भावाचा पडला तुझ्या 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 भावाचा पडला संत दर्शनी हाला संत दर्शनी हाला दर्शनी हाला संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला धोबा रघुमाई गया विठोबार भूमाई 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 देवदास महाराज हॅलो उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वळयेले
लगी चिंता वाढये रे अंत दर्शा पद्मनाभ जोडला जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ पद्मनाभ ढाका लाव पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला
विठ्ठल 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 छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हर हर हॅलो श्रीराम थोडं गेन वाढवा उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तो या भावाचा पडला संत दर्शनियाला भो पद्मनाभ जोडला समचरण सरोजम साननिलाबुदाभम जगन्नीत पाणी मंडनं मंडनानां तरुणतुलसीमाला कंधरं कंचनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं परां भुजतेजस्फुरति कृतेशं विधेन्द्रादिदेवैस्सरास्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् आतारे अपुले चौफालुनिया भले वरे वै सौ पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारुणी आता भिनवभाग विलासिनी जे चातुर्यर्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी न मिलम्या ऐसे नमन करुणी सकला हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकल नामा म्हणे मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभो पद्मनाभो जोडला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थयी संकीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग वैराग्यस्य परामूर्तिम देहू निवासी नाम तुकाराम महाराष्ट्र भक्त येत चतुष्टकम वैराग्याची परामूर्ती असणारे वारकरी संप्रदायाचा कलश असणारे कलिकालावर विजय प्राप्त करून सदैव वैकुंठाला जाणारे सकल जीवाचे जगद्गुरु आणि वारकरी संप्रदायाचं भूषण प्राप्त करणारे श्रीमंत तुकोबराय
प्रस्तुत अभंगातून भाग्याची झालेली उजळता आजच्या अभंगात व्यक्त करतात विठाला. आज ज्या अनुषंगाने या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचं औचित्य साधून ज्या औचित्याच्या अवधानातून आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत ते प्रयोजन काय, ते आयोजन काय, तर सकाळी जीवाचे जगद्गुरू असणारे श्रीमंत तुकोबराय प्रयाण काले देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळामणे सकल संत तोषविले. कलीच्या काळामध्ये अद्भुत ज्यांनी एक चमत्कार घडून आला ते चमत्कारी संत महात्मे म्हणजे श्रीमंत जगद्गुरू. तो चमत्कार म्हणजे काय, नाना प्रकारचे चमत्कार या भूतलावर झाले असतील आणि होतीलही. जगाच्या पाठीवर एकमेव चमत्कार तुकोबाराने असा काय केला, तो चमत्कार म्हणजे काय, मानवदेह घेऊन निजधामा गेले. धर्मराजानंतर मानवदेह नेणारं कोण असतील ते तुकोबाराय. सहदेही वैकुंठ गमन करणं हे फार फार मोठं, त्यामध्ये पण फार गोड चिंतन आहे महाराज. फक्त वैकुंठाला गेले नाही तर जगाला खाणाऱ्या काळाच्या माथ्यावर पाय देऊन गेले. हा तुकोबारायांचा अधिकार आहे. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, काळ गुलाम करी सलाम तो कया घरी राबतसे. अरे जग ज्याचं खाद्य आहे, ज्ञानोबराय तर त्याचं वर्णन करतात. ज्ञानोबराय म्हणतात जे काळाचा खीच उशिटा, जे आशेचा सांट वटा, जे जन्म मृत्यूचा ओलंविटा स्वभावे जे. हे शरीर म्हणजे काय असेल तर हे शरीर म्हणजे काळानं खाऊन टाकलेलं उच्चिष्ट आहे, म्हणजे खरकट आहे. हे शरीर म्हणजे काय, खरकट. तुकोबारायाने क्रांती केली महाराज. काल ज्याला खरकट म्हणतो ना त्या खरकटातच असं सिद्धांत तयार केला की ह्या खरकट्यानंच काळावर मात केली महाराज. जगा काल खाय आम्ही माता दिला पाय. आणि तो दिवस म्हणजे काय, तो सहरे वैकुंठ गमनाचा आजचा सोहळा. फाल्गुन वद्य द्वितीयेला आजचा हा सोहळा या ठिकाणी संपूर्ण झाला महाराज. आणि अतिशय भव्य दिव्य सोहळा त्या ठिकाणी देहूनगरीमध्ये तुकोबारायांच्या ग्रामामध्ये त्या ठिकाणी संपन्न होतोय. आणि तोच सोहळा नाही आम्हाला देहूला जाता आलं, नाही आम्हाला आळंदीला जाता आलं, नाही आम्हाला पंढरपूरला जाता आलं, पण तोच सोहळा खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर नवगाव ग्रामस्थांनी आज या ठिकाणी संपन्न केला एवढा मात्र निश्चित आहे. अजून पुढे बोलू. रुक्मिणी मातेनं सांगितलं देवाला की इंद्रायणी तटावर तुकोबारायांचा सोहळा करा. आणि तो सोहळा करण्याचं काम कोणाकडे दिलं असेल तर भगवंतांनी त्यावेळेस मंडपाचं काम कोणाकडे दिलं तर ते मंडपाचं काम दिलं होतं विश्वकर्म्याकडं. तर विश्वकर्म्याचं मंडप आहे बुवा तो, तिथं लाकडी खांब नाही, चिंतामणीचे खांब आहेत. ज्या ठिकाणी विश्वकर्म्याला मंडप बांधण्याचं काम दिलं महाराज, काय सोहळा असेल होतो. अगदी बोलू काय, आज विश्वकर्म्यानं कसा मंडप बांधला माहित नाही, पण या नवगाव ग्रामस्थांनी जो मंडप बांधलाय ना तो अतिशय दिव्य आहे, दिव्य आहे, भव्य आहे, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. आणि आज सकाळपासून या ग्रामस्थांची जी श्रद्धा आहे, जो उत्साह आहे, अगदीच नाविन्यपूर्वक आहे. अतिशय उत्साहामध्ये तुकोबारायांचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. एक वाक्य बोलू. आपला सोहळा एक दिवसाचा का होईना तो पूर्णत्वाला गेलाय. याचं कारण सांगतो. देहूवरून आपले विक्रांत महाराज देहूला होते, ते देहूचा सोहळा करून आले, म्हणजे तुकोबारायांचा प्रसाद घेऊन आले. विठाला म्हणजे प्रसाद आपल्याला पोचला. बरं म्हणजे देहूचा प्रसाद आपल्याकडे आलेला आहे. अतिशय सुंदर वातावरण आहे. पण अभंग हा का निवडला याचं कारण सांगतो. मलाही चिंता होती अभंग घ्यायचा कोणता, चिंता होती अभंग घ्यायचा कोणता. मग विचार केला ज्यामुळे जर सगळी चिंता दूर होते तोच अभंग घेतला तर काही परिणाम होणार नाही.
म्हणून अभंग निवडलाय. उजळले भाग्य आता. आणि दुसरं कारण सांगतो. या गावातील अनेक लोकांची गेल्या 2 वर्षापासून इच्छा होती. त्यामध्ये ज्यांनी माझ्या मागं बऱ्याच वेळा संपर्क साधला, माझ्याशी बऱ्याच वेळा संवाद साधला, मुद्दाम आवाजून नाव घेतो, ते आमचे तुकाराम महाराज असतील, कोरबाबा असतील, आमचे विजय महाराज असतील. यांनी ठरवलं आणि आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने, हे फक्त दूध होते बरं, यांनी कार्यक्रम केला असं नाही, हे सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं दूध होते. आणि यांनी आमच्या महाराजांची भेट घेतली आणि म्हटले, महाराज पुढच्या वर्षीचा सोहळा आमच्याकडे होऊ द्या. का म्हणजे बऱ्याच वर्षापासूनची आमची चिंता आहे, आमच्या गावात कधी एखादा सोहळा होईल का. आणि खऱ्या अर्थानं कल्याण तालुक्यामध्ये असा सोहळा भव्य दिव्य होऊ शकतो. एक ग्रामस्थाने जर मनामध्ये आणलं तर 1 दिवसाचा का होईना एवढा मोठा सोहळा करू शकतो. हा आदर्श गावाने दाखवून दिलाय. आणि विशेष कौतुक आणि विशेष अभंग यासाठी निवडलाय. आतापर्यंत या ग्रामस्थांची चिंता होती की आमच्या गावामध्ये हा सोहळा होईल का. आज चिंता दूर झाली. याचं कारण तुकोबारायांची कृपा झाली. आणि संत महात्म्याची कृपा होते केव्हा, उजळले भाग्य आता. खऱ्या अर्थानं ज्ञानोबाराय तुकोबाराय आधी संत महात्म्याची या ग्रामावर कृपा झाली महाराज. आणि त्या कृपेचं कारण म्हणजे तुमच्या ठिकाणी असणारी परमात्म्याची चिंता, ती चिंता दूर झाली. फक्त ज्ञानोबाराय तुकोबाराय आले नाही, तर ज्ञानोबाराय तुकोबारायांसवेत पद्मनाभ जोडला. आणि आजचा जो हा संपूर्ण सोहळा आहे ना, प्रत्येक गावकऱ्यांच्या डोक्यात नाही जाणार हा, कारण डोक्यात विषय गेला का त्याचं अवघड होतं. हा, आजचा सोहळा गावकऱ्यांच्या डोक्यात नाही तर हृदयात आहे. का सांगू, अगदी हृदयापासून तण मन धनानं या गावकऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलंय. म्हणून आजचा सोहळा कुठं आहे, संपुष्ट हे हृदय पेटी कोरोनी पोटी साठवू. मग का हो ग्रामस्थ मंडळी, तुमच्या ठिकाणी हा सोहळा झाला का, याचं कारण आहे या गावकऱ्यांचं आणि या ग्रामस्थांचं असलेलं पूर्वजन्मीचं सुकृत. तो का म्हणे होता ठेवा, तो या भावाचा पडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. विठाला फार सुंदर वातावरण आहे. अगदी 1 तास आहे, त्यामध्ये मला चिंतन मांडायचं आहे. आजच्या अभंगाची भावार्थिका एवढी आहे. तुकोबारायांना सद्गुरूचं दर्शन झाल्यानंतरचा आनंद, आणि तो आनंद कशामुळे झाला तर त्याचं अभिव्यक्ती करत असताना तुकोबाराने आजचा अभंग या ठिकाणी प्रयुक्त केलेला आहे. काय मागं याचं कारण आहे, ते कारण सांगून जातो. तुकोबाराय म्हणजे सामान्य पुरुष नाही, तुकोबाराय म्हणजे महात्मे. तुकोबाराय संत आहेत, आणि संत हा दुर्लभ आहे. संत नाना प्रकारचे आहेत, पण भगवंताला प्राप्त असणारे संत मात्र विरले आहेत. त्याची व्याख्या अशी आहे, पद्मपुराणामध्ये संतांची काही लक्षणं सांगितली, ते लक्षण तुमच्या पुढे सांगतो. संतो निपेक्षा मच्चित्ता प्रशांता समदर्शिनः निर्ममो निरहंकारा निर्द्वंद्वो निष्परिग्रह. काय लक्षण आहे ऐका. संतो मच्चित्ता, संतांचं चित्त हे भगवंताच्या ठिकाणी स्थित असतं. ज्याचं चित्त भगवंताच्या ठिकाणी स्थित आहे त्याला संत म्हणावं, त्याला संत म्हणावं. ऐका. तू म्हण हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मुझ एकात. ही अवस्था आहे. मच्चित्ता प्रशांता हे सगळ्यात मोठं लक्षण आहे. शांत. काही संत असतात पण ते संत तोची जाणा जगे, 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 संत तोची जाणा जगे. दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा
समाजाचे अंगी लोभ अंधाराचा लोभ अंधाराचा म्हणा लोभ अंधार न ये म्हणा न ये म्हणा काय चरण आहे महाराज, काय वर्णन आहे पहा. दया समाजाची अंगी संत तोची जाणा जगी. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. जे ज्ञान गंगे नाहले पूर्णता जेवणी घाले, जे शांतीसी आले पालव नवे किंवा पल्लव नवे. शांतीला फुटलेली नवीन पालवी काय असेल त्याचं वर्णन म्हणजे संत आहेत. प्रशांता समदर्शिना, ते समदर्शनीय आहेत. म्हणजे त्यांच्या ठिकाणी राव पण तेवढाच महत्वाचा आहे, त्यांच्या ठिकाणी रंग सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. याला वर्णन भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भगवंत वर्णन करतात. तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मी प्रियो नरहा. समदर्शिनः निर्ममो, त्यांच्या ठिकाणी ममत्व नसतं. निरअहंकाराः, संतांच्या ठिकाणी अहंकार नाही. ज्याच्या ठिकाणी अहंकार आहे त्याला देवमान्य संत म्हणता येईल, पण संत मान्य संत म्हणता येत नाही. याला उदाहरण नामदेवरायांना भक्तीचा अहंकार झाला तर गोरा म्हणे कच्चा राहिला गे बाई. अहंकार झाला तर देव तुम्हाला संत म्हणून मान्य करेल एक वेळ, संत मात्र तुम्हाला संत म्हणून मान्य करत नाही. अंतरीचा कोरा राहिला गे बाई, हा कोरा आहे. अहंकार युक्त असणारा महात्मा संत म्हणून संत मान्य करत नाही. निरहंकारा निर्ममो, निरहंकारा निर्द्वंद्वो, निर्द्वंद्व त्यांच्या ठिकाणी द्वंद्व नाही. निष्परिग्रह. आणि महाराज या संतांचं यांच्या ठिकाणी आशा नाही, त्यांच्या ठिकाणी द्वंद्व नाही, ममत्व नाही. अशी 9 गुण ज्यांच्या ठिकाणी स्थित आहेत त्यांना संत म्हणावं. तुकोबारांची ही व्याप्ती पूर्ण आहे. आणि तुकोबाराय फक्त संत नाही हो, तर समर्थ आणि पुरुषार्थ प्राप्त करणारे संत आहे, फक्त संत नाही. तुकोबारांनी जीवनामध्ये समर्थ म्हणजे सामर्थ्य सुद्धा प्राप्त केलं, समर्थवानही आहेत आणि पुरुषार्थ प्राप्त करणारे संत आहे. संत म्हणजे काही सामान्य व्याप्ती नाही महाराज. संत कोणाला म्हणावं? ज्ञानोबारायांनी व्याख्या केली महाराज संतांची. ज्ञानोबाराय म्हणतात, मी आणि माझे मन विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाणे निरंतर. ज्ञानोबाराय म्हटले ज्याचं मी पण हरवलंय ते संत नाही, ते संन्यासी, ते साधू, ते योगी. मग संत कोणाला म्हणता ज्ञानोबाराय? ज्ञानोबाराय म्हटले संत त्यांना म्हणायचं. संत त्यांना म्हणायचं काय म्हणावं? ज्ञानोबाराय म्हणतात ज्याचं मी पण हरवलंय ते संत नाही, ज्यांच्याकडं पाहिल्यानंतर जीवाचं मी पण जातं त्यांना संत म्हणा. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. ज्ञानोबाराय म्हणतात हे संत दुर्लभ आहेत, संत दुर्लभ आहेत महाराज. आणि तुकोबाराय फक्त संत नाही, समर्थही आहेत आणि पुरुषार्थ प्राप्तही आहेत. समर्थ का? आज दुपारीच सांगितलं, या जगामध्ये समर्थ कोण असेल? ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू आणि गगनापेक्षा ही साक्षी भूतू तोही मीची. एकमेव भगवान परमात्मा आहे जो समर्थ आहे. उत्तर गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणमस्रोत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. समर्थ कोणाला म्हणावं ऐकता? ज्याची त्रैलोक्यावर सत्ता आहे तो समर्थ नाही. त्रैलोक्य ज्याच्या जबड्यात आहे त्या काळावर ज्याची सत्ता आहे तो समर्थ आहे. आणि भगवंताची काळावर सत्ता आहे महाराज. म्याची निमल्या सत्ता कालोग्रासतसे भूता ये म्हणी यागा ते पुंडुसुता सकळे जयाची. मी म्हणजे काळ आहे नवे नवे, मीच काळ आहे हे भगवंताचं म्हणणं आहे. कालोस्मीही
आता ग्रासी नाही आगवी. मी काळ आहे म्हणे, मी काळ आहे. भगवंत काळ आहे का नाही? म्हणून जर भगवंत काळ असेल तर भगवंताची काळावर सत्ताविन्य नाही. काल सामान्य वाटला महाराज तुम्हाला? काल सामान्य वाटला? ऐका, एकच उदाहरण देऊन जातो तुम्हाला. 11व्या अध्यायामध्ये भगवंतानं विराट रूप दाखवलं अर्जुनाला, आणि विराट रूप दाखवत असताना भगवंतानं काळाचं रूप धारण केलेलं आहे. कालोस्मी, काल झालाय भगवंत. काय झालाय? काळ. ऐकता ना तुम्ही? झोपले का नाही ना? हा, जागे येत ना? तुम्हाला जागा करण्यासाठीच आज सप्ताह आहे, बाकी काही नाही. उठा जागे. नाही तुम्ही सकाळी काकडा केलाय म्हणून मी आता म्हणणार नाही. महाराज, अर्जुनानं भगवंताचं रूप पाहिलं. अर्जुनानं देवाला विचारलं, देवा तू काय केलंय? मग देव म्हटला, कालोस्मी ही, मी आता काल झालोय. काय ऐकलं अर्जुनानं? काल. आणि कालाचं काम काय हो नवगाववाले? सांगा बघू. तुमच्या गावात काल आलाय का? काल इथं बसल्या मी की कोणाच्या घरी चहा पाण्याला? विजय महाराज चहा पाण्याला तुम्ही बोलवत नाही? काय माणूस की आहे का नाही तुम्हाला? कालाला बोलवता का नाही? नाही. अहो तुम्ही न बोलवता सुद्धा तो येतो. अजून पुढे बोलू. शक्यतो कालाला कोणी पाहुणा बोलवत नाही, आणि काल ज्याच्या घरी पाहुणा गेला तो परत कधी कोणाच्या घरी पाहुणा जात. हा, लोक त्याच्याच घरी पाहुणे म्हणून येत असतात. म्हणून त्या कालाला कोणी पाहुणा बोलत नाही. पण यमाचा पाहुणा, आता तो काल आहे ना, त्या काळाकडे भक्त भगवंताच्या स्वरूपातल्या काळाकडे अर्जुनानं पाहिलं. काय वर्णन आहे पहा, हे काळाचं सामर्थ्य सांगतोय. त्या अर्जुनानं भगवंताच्या काळाचं रूप पाहिलं, आणि त्या अर्जुनाची अवस्था ज्ञानोबा आहे असं म्हणतात. ज्ञानोबा आहे म्हणतात, ते तर जात जाता धनुर्धरे सावरिले जाण. फक्त काल आहे एवढंच अर्जुनानं ऐकलं तरी अर्जुनाचा अर्धा जीव निघून गेला होता, हे ज्ञानोबा वर्णन करतात. कठीण बोले असतुटी, अर्जुन होईल हिमपुटी. म्हणून सवेची म्हणे किरीटी प्रियाणासी. काय म्हटलं भगवंत? ऐका महाराज, भगवंतानं अर्जुनाला म्हटलं मी काल झालोय, मी तुला खाणार आहे. एवढं फक्त अर्जुनानं ऐकलं. आता काल पाहिलं अर्जुनाची काय अवस्था झाली? देवाला वाटलं हे 11व्या अध्यायात घाबरलं. कितव्या? गीता किती अध्यायाची? 15, 14, 12. गीता आहे का घरी? गीता नामक स्त्री नाही, श्रीमद भगवद गीता. बाप ग्रंथ गीता, जो वेद प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण ये वक्ता जे ग्रंथी. ह्या विश्वातल्या सकल ग्रंथाची जननी कोण असेल तिचं नाव श्रीमद भगवद गीता. याचा अभिमान पाहिजे आपल्याला, अभिमान पाहिजे. आता 11व्या अध्यायात अर्जुन घाबरलाय. किती अध्यायापर्यंत गाडी न्यायची? बर चला, समजा असं होऊ नये, पण ह्या कार्यक्रमात एक पिसाळलेला बैल आलाच. तुम्ही कीर्तनात थांबाल, मग ह्या बैलाला बघाल तुम्ही परत? कीर्तनात जर एक पिसाळलेला बैल आलाच, येऊ नये. इथं काही कमी आहेत का? काय माणसं? माणसं. मग एखादा आलाच तर तुम्ही थांबाल? तुम्ही सोडा, मी तरी थांबेन का? हे उघडतं का बघेन तसंच. सामान्य विचित्र स्वरूपाचा बैल पाहिल्यानंतर जर आपली ही अवस्था आहे का, हा काय करेल ना काय नाही. अर्जुनानं काल पाहिला, अर्जुनाची काय अवस्था झाली असेल विचार करा. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानोबारायांनी म्हटलं आताची असा हवा. आता ऐका बरं काय गंमत आहे ही मला सांगायची. कालाची समर्थ अर्जुन घाबरलेला पाहून भगवंताने एक युक्ती केली. तो युक्तिवान आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकला म्हणी धन्य. काय युक्ती केली? काय म्हटलं ऐका. आताची असहार बहारे, तुम्ही पांडवासा बाहेरे, ते तर जाता जाता धनुर्धरे सावरले जाण. देव म्हटला, ए अर्जुना घाबरू नको. आताचा जरी मी काल झालो तरी तुम्ही 5 पांडव सोडून मी सगळ्यांना खाणार आहे. आणि तेच झालं का नाही? कोण राहिले शेवटी? पांडवांचे सोडून बाकी कोणीच राहिले नाही, फक्त पांडवच. ते तर जाता जाता धनुर्धरे सावरले जाण. नुसता काळ ऐकला तरी अर्जुनाची ही अवस्था आहे. अर्जुन काय सामान्य? जेणे संग्राम हेरी जिंकला, निमंत गवाचा ठाव फेडला, तो अर्जुन मोहे कवलीला शनामाची.
अरे ज्यानं भगवान शंकराचा बरा हो केलाय तो अर्जुन आहे, पण तो सुद्धा काळाला घाबरला का नाही? पण त्याच काळावर जर माझे तुकोबराय पाय देत असतील तर तुकोबराय समर्थ म्हणता येणार नाही का? तुकोबराय समर्थ आहे आणि तुकोबरायाने पुरुषार्थ प्राप्त केलाय. पुरुषार्थ जेणे केला पुरुषार्थ समर्थ समर्थ जेणे केला पुरुषार्थ जेणे केला पुरुषार्थ समर्थ तुकोबराय धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुष समर्थही आहेत आणि पुरुषार्थही प्राप्त केला आहे. ते पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती. रिगाला भक्ती पंथी जगा देतच आहे, जगा देतो. काय महाराज वर्णन आहे या ठिकाणी? कोणता पुरुषार्थ तुकोबराने प्राप्त केला? अगदी गोड सांगून जातो. तसे 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तुकोबराने धर्म प्राप्त केलेला आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याची आम्हा करणे काम. पहिलं अर्थ. आता या ठिकाणी अर्थाची जी लोपत आहे, तुकोबराने अर्थ नावाची बाधा शिवली का? नजरानं म्हणून पाठवलं, तुमचे येरवित्त ते मज मृतुके समान. चला, काम ही सगळ्यात मोठी बाधा आहे. बरं, त्याच्यावर विजय प्राप्त करणं सोपं नाही. हे आधीची तेव्हा घडेले देहासी परी जोडले परी ना तुडे गिवसले ब्रह्मादिका. कामाचा ठिकाणा ब्रह्मदेवाला लावता येत नाही, पण तो काम मात्र कोणी जिंकला? बरं ऐका, काम जिंकला म्हणून पुरुषार्थ प्राप्त होत नाही. काम तर नारदानं सुद्धा जिंकला ना, पण काम जिंकून सुद्धा नारद चुकला चाला. तुकोबराने काम जिंकून सुद्धा गर्भ केला नाही. जाई वो माते न करी सायास आम्ही विष्णूला असं तैसे नव्हे. काम जिंकून सुद्धा क्षणाची ही भजनामध्ये बाधा येऊन दिली नाही, म्हणून तुकोबराने पुरुषार्थ प्राप्त केलाय. सगळ्यात महत्वाचं मोक्ष. हे मोक्ष म्हणजे सामान्य नाही महाराज. हा मोक्ष कोणालाही प्राप्त होत नाही. मोक्ष दोघांच्या ठिकाणी काम करतो. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. मोक्ष दुराध्य कीर होय परी तोही तुझे आराध्य पाय म्हणून धाडसी तेथ जाय पायकू जैसा. मोक्ष एकतर भगवंताच्या पायाजवळ आहे आणि हाच मोक्ष तुकोबार यांच्या घरी काम करायला होता महाराज. मोक्ष आम्हा घरी कामारी हे होय ऐसे सांगू तुका. तो मोक्ष तुकोबार यांच्या घरी काम करतो. ज्ञानोबारायाने पुरुषार्थाची एक व्याख्या सांगितली. पुरुषार्थ म्हणजे काय? ज्ञानोबाराय म्हणतात, कैवल्याचा अधिकारी मोक्षाची या सोडून बांधी करी की जलाची परी तलवटू घे. ज्यानं मोक्ष प्राप्त केलाय तो पुरुषार्थ नाही, पण प्राप्त केलेला मोक्षार्थ सामान्य जीवाला जो देऊ शकतो त्याला पुरुषार्थ म्हणावं. तुकोबराने फक्त स्वतःपुरता मोक्ष घेतला नाही, तर सकल जीवाला प्राप्त करून दिला. याला उत्तर काही एकोधिनी वैकुंठी जावे ती वैकुंठीची केली आघवे ऐसे नाम घोष गौरवे धवलले विश्व. तुकोबराय ज्ञानोबराय यांच्या आधी एखादा माणूस वैकुंठाला जात होता. हो, आमची अशी जुनी माणसं सांगायची एक 20-50 वर्षापूर्वी. अख्ख्या गावातून एकच बुवा जायचा. तो एकच बुवा होता गावात, बरोबर का नाही? एकच जायचा. मग तो जायला निघाल्यानंतर त्याला बँड वाजवत न्यायची म्हणे. खरं का नाही? खरं का नाही? पण न्यायचं का नाही? न्यायची. आता तुम्हीच सांगा, तुमच्या काळातलं आमच्या काळातलं कुठे म्हणजे जायची का नाही? आता किती जण जातात? अगदी पुढे बोलू, शेजारचा पाप्या जेव्हा प्रसाद घेऊन येतो तेव्हा समजतो यांचा म्हातारा कुठं जाऊन आला. आता जाणं अवघड नाही. तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या आधी एकोदिनी वैकुंठी जावे, पण आता असं झालं महाराज,
संतांनी आता वैकुंठाला जाण्याची गरजच भासली नाही. कारण काय? भरला घन दाट हरी देसे हरी देसे भरला घनदाट हरी देसे भरला घनदाट ज्ञानदेव पाठ हरी वैकुंठ ज्ञानदेव पाठ हरी वैकुंठ ज्ञानदेव पाठ हरी वैकुंठ ज्ञानदेव पाठ हरी वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे भरला घनदाट हरी दिसे भरला घनदाट हरी दिसे भरला घनदाट आपल्याकडे ट्रिपल इंजिन आहे, त्यामुळे किती मोठा लोड आला तरी काही गाडी थांबायची आणि सगळे मजबूत आहेत, काही टेन्शन नाही. हा, चालू दे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला हरी दिसे. गरज ठेवली नाही महाराज. तुकोबराने पुरुषार्थ प्राप्त केलाय. काय पुरुषार्थ आहे? मी विनोदानं सांगतो. कालानं तुकोबरायनं नतमस्तक व्हावं यात नाविन्य काय? पण भगवंत सुद्धा अशा महात्म्याच्या ठिकाणी नमस्कार करत असतो. म्हणून नमस्कारू. भगवंत त्यांना नमस्कार करतो. तयाची माथा मुकुट करू किंबहुना टाच धरू हृदया मी. भगवंत त्यांच्या ठिकाणी नतमस्तक होतो ज्याने हा पुरुषार्थ प्राप्त केलाय. पण असे पुरुषार्थ संपन्न असणारे तुकोबर आहे. कलिकालावर विजय प्राप्त करणारे तुकोबर आहे. पण तरी सुद्धा तुकोबराच्या ठिकाणी चिंता असावी हे थोडं नाविन्य आहे. मग ही चिंता कोणती? ही चिंता कोणती? बरं, ही चिंता काही नवगाव मधल्या तुकाराम महाराजांची नाही. अजून रेती पडली नाही, आता उद्या घरी गेल्यावर कसं होईल? बरं, ही चिंता काही विजयभवांची नाही, कोरबाबाची नाही. ही चिंता तुकोबारायांची. कोणती चिंता? तुकोबारायांना गत जन्मातलं ज्ञान आहे. अखंड जया देवाचा शेजारा का रे अहंकार गेला नाही. देवाच्या सानिध्यात राहून सुद्धा गुरु विना नामदेवरायांचं जीवन हे कच्च राहिलं होतं, कच्च. आणि नामदेवरायांना सकल संत मांदी आलीमध्ये कच्च ठरवलं. गोरा म्हणे कच्चा राहिला गे बाई, शून्य भरी नाही भाजीला कोठे. कच्च लागवलं, कच्च. आणि त्या काळामध्ये देवानं सांगितलं, ए नामा, मी फक्त मंदिरात आहे हे पाहण्यासाठी गुरुची गरज नाही. पण विठ्ठल जलीस्थली भरला, इता ठाव नाही उरला. आज मी देखीला पाहिला विठ्ठलची. हे पाहण्यासाठी महाराज श्री गुरुच्या दृष्टीची गरज आहे. एक ओवी सांगू तुम्हाला, अतिशय मला भावली ती ओवी, मी सांगतो. चला, तुम्ही सगळे जागे आहेत ना? महिला वर्ग, मावशी जागे ना तुम्ही? तुम्ही जो मेकअप करता, मेकअप बरोबर, म्हणजे फाउंडेशन लावता, काय लावत असेल ते, मकारा का आजकारा असं काही लावतात ना? मस्कार. मस्करी नाही ना? मस्कार. तुम्हाला कसं माहित? आम्ही विकतो. मग ठीक आहे. विकता मग विकण्यापर्यंत ठीक आहे. हा, म्हणजे पुढचं मी नाही बोलत. मामा आहेत बाबा. ऐका आता, तो मेकअप लावायला तुम्हाला समोर काय लागतं? आरसा. आरसा काय दाखवतो? आपलं चेहरा. म्हणजे आपला चेहरा आपल्यालाच पाहायचंय तरी कुठे जावं लागतं? आरशाकडे. तसं आपण काय आहोत हे पाहण्याची जर गरज वाटत असेल तर तुम्हाला आरसा म्हणून श्री गुरुकडे जावं लागेल. याला मी नाही, सामर्थ्याची निभिके जे शिवाचे हे गुरुत्व जिंके, आत्मसुख देखे आरसा घेत. हे अमृतानुभवने ज्ञानोबा श्री गुरुचं श्रवणाचे वर्णन करतात. आपला आत्म्याला आत्मसुखाची जर प्राप्ती करून द्यायची असेल तर आरसा रूपी श्री गुरुला शरण जावं लागतं. म्हणून जाणते नो गुरु भजिजे तेन कृतकार्य होईजे. मग चला, मला अजून पुढं काहीतरी गोड सांगायचंय. चला, तुमच्या घरी 5,000चा आरसा आहे, असू द्या, काही दर मग असू द्या. पण एखाद्याला मोठ्या भिंगाचा चष्मा आहे. कसला?
मोठ्या भिंगाचं. आणि त्यालाकडे तो चष्मा नसेल ना, तो गेला आरशा पुढं. किती आरशे आणले म्हणजे चार दिसणारे? दिसल नक्की? प्रयत्न करून बघा नक्की. म्हणजे आता आरसा जरी असला तरी काय शाबूत पाहिजेत? काय पाहिजे? डोळे नसतील. चंद्राचा जरी असला आरसा असला तरी त्याला उपयोग. याला ज्ञानोबरायांची ओवी. दर्पी नवीन डोळा आपल्या भेटीची सोहळा भेटीची लीला सांगत आहे. अरे भगवंत जरी भेटला तरी शिवरूपी डोळे नसतील तरी तो पाहता येत नाही. ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढ. काय केलं? कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीची पडून. हे केलं कोणी? श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दावेला सोजवल. आणि काय दाखवलं? बाप रखमा देवीवर विठ्ठल दिनाचा दयाल दाखवलं कोणी? श्री गुरुनी. मागच्या जन्मामध्ये नामदेवरायानं कच्च ठरवलं, पण या जन्मामध्ये तुकोबारायची तळमळत आहे. काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. पण भगवान प्राप्तीसाठी सुद्धा सद्गुरूची गरज आहे. तुकोबारायांच्या मनामध्ये साशंक आहे, माझ्यावर सद्गुरूची कृपा होईल काय? ऐका, ह्या चित्ताला ज्याची चिंता पडते, ह्या चित्त ज्याचं चिंतन करतो तेच चिंतन त्याचं निर्विघ्नपणे पार पडतं. आपण चिंता काय करतो आणि आपण चिंतन काय करतो? तुकोबारायांच्या मनामध्ये चिंता आहे की मला सद्गुरूंची भेट होईल का? मला सद्गुरू प्राप्त होतील का? कारण सद्गुरू म्हणजे काही सामान्य नाही. सद्गुरू सुचिरात्मन्य आत्मस्थ पूर्ण निर्भय नित्य तृप्त सदा मुक्त सचिदानंद विग्रह. सद्गुरू कोणाला म्हणावं? जे सद चित आणि आनंद याला प्राप्त आहेत त्यांना सद्गुरू म्हणावं. मग मला सद्गुरूंची भेट होईल का? ही तुकोबारायांच्या मनामध्ये चिंता आहे. ऐका, कालावर विजय प्राप्त करणाऱ्या महात्म्याला सुद्धा गुरुशिवाय पूर्णत्वाला जाता येत नाही. म्हणून आपण कितीही बढ्या मारल्या आणि कितीही स्वतःला शान समजलं तर गुरुशिवाय आपलंही जीवन परिपूर्ण नाही. महात्म्याच्या मुखातलं वाक्य आहे, पाठांतर केलेलं ज्ञान एक दिवस धोका देतं महाराज, पण श्री गुरु मुखातून आलेलं ज्ञान कठीण काळात आठवल्याशिवाय राहत नाही. म्हणून श्री मुखातून आलेलं ज्ञान महत्वाचं महाराज, महत्वाचं. आता नामदेवरायांची गद आपल्याही जीवनामध्ये होऊ नये. मागच्या जन्मातला परिहार होता. चिंता आहे, सद्गुरू मला प्राप्त होतील. सद्गुरू कोणालाही प्राप्त होत नाही महाराज, आणि यांची भेट दुर्लभ आहे, दुर्लभ. आणि मग मात्र तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मला सद्गुरू प्राप्त होतील का? आणि खऱ्या अर्थानं तुकोबाराय म्हणतात, माझ्यावर ती वेळ आली. प्रत्यक्षात नाही, अप्रत्यक्षात नाही, तर माझ्या श्रीगुरूंनी मला स्वप्नात येऊन काय केलेलं आहे? दृष्टांत दिलाय. सत्य गुरु राई कृपा मूज केली पण परी नाही घडली. आणि त्या सद्गुरूंची माझ्यावर कृपा झाली, आणि त्या झालेल्या कृपेचा आनंद म्हणजे काय? बाबाजी फुले सांगितले नाम. बाबाजी फुले सांगितले नाम. बाबाजी फुले सांगितले नाम. बाबाजी फुले सांगितले नाम. मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला आणि त्या सद्गुरूंची कृपा झाली, मला बोध केला. आणि बोध झाल्यानंतर तुकोबारायांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि मग एका साधकाने विचारला, तुकोबाराय आज फार आनंदी दिसताय तुम्ही. बापसाहेबांनी विचारलं नवगावल्यानं, का हो आज लईच चमकताय तुम्ही? ते म्हणतात, याला कारण आहे. कारण आज आमच्या गावामध्ये परमार्थाचा उत्सव झाला. खरं तर हे प्रांगण कबड्डीच आहे, पण इथं विठूच्या नावाचा खेळ सुद्धा खेळला जाऊ शकतो, याच भाग्य आहे महाराज. आणि जगातल्या एक नंबरचा खेळाडूचा खेळ इथं घडला महाराज. हा सोहळा वाळवंटात झालाय. तो सोहळा जर कबड्डीच्या पटांगणावर झाला तर कबड्डीची पुण्य पावन झाली महाराज, पावन झाली. आणि तो आनंद तुकोबारायांना आता शांत बसू देत नाही. वाटेत जाणाऱ्या एका माणसानं तुकोबाराय विचारलं, तुकोबाराय कालपेक्षा जास्त आनंद दिसताय, कारण काय?
तुकोबराय म्हणले आज खऱ्या अर्थानं माझं भाग्य उजळलं. म्हणजे काय झालं हेच तुकोबराय अभंग. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, संत दर्शन नेहाला संत दर्शन नेहाला अवघे चिंता वारली, अवघी चिंता वारली, संत दर्शन नेहाला उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. उजळले भाग्य आता, अवघे चिंता वारली, अवघे चिंता वारली, अवघे चिंता वारली. तुकोबराय म्हटले माझ्या जीवनामध्ये अनादी काळापासून जी चिंता होती ना ती आज वारली. वारली म्हणजे काय झालं तर भाग्य उजळलं. ऐका आता, भाग्य उजळलं म्हणजे तुकोबराय तुमच्याकडे भाग्य नव्हतं का? भाग्य नव्हतं. चला इथं एवढ्या मावळ्या बसतात, तुम्हाला 1,500 येतात ना? 1,500 हा येतात ना? येत असेल. बरं त्यातून कधीतरी तुम्ही काहीतरी सोनं केलं असेल, नाही केलं? 1,500 सोनं होतं का? नाही होत. किती लागतील? 1.5 लाख. थांबा अजून 4 दिवसात बघा किती सोनं मारतो. बरोबर का नाही? बरं सोनं चमकवतो आपण, बरोबर का नाही? चमकवतो म्हणजे सोन्यात चमक नाही का? पण त्याला चमकवण्यासाठी काय करावं लागतं? अगदी भारी बोलू, घासावं लागतं. बरोबर ना? बरोबर आहे म्हणतात. प्रारब्धानं माझं भाग्य दडपलेलं होतं महाराज, पण आज ते म्हणजे भाग्य होतं पण ते आज उजळलं. हा तुकोबरायांचं भाग्य म्हणजे काय? तुकोबरायांचं भाग्य म्हणजे काय? झोपडी ते बंगल्यात कधी जाईन, बाईकवर फोर व्हीलर मध्ये कधी जाईन, हा पोराबारांची लग्न कधी होतील. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापाई, याला भाग्य म्हणावं. हा भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. हे जोडे संत पाय, हे जोडे संत पाय, हे जोडे संता पाय, हे जोडे संत पाय, हे जोडे संता पाय, हे जोडे संत पाय. भाग्याचा उदय, हे जोडे संत पाय,
ते हे जोडे संत पाय. भाग्याविषयीची एक व्याख्या आहे महाराज, फार गोड आहे, मला आवडली म्हणून तुम्हाला सांगतो. तरी निधान जोडावया भाग्ये घडे धनंजया, घडे ते भोगावया विपाये होय. भाग्य म्हणजे काय? एखादी दुर्लभात दुर्लभ वस्तू प्राप्त होणं म्हणजे भाग्य नाही. प्राप्त झालेली वस्तू चिरकालपर्यंत टिकवणं याला भाग्य म्हणायचं. हा, याला उदाहरण, नुहर्ष स्वर्गाधिपती झाला परी रहाटे भांबावला, तो भुजंगत्व पावला नेनसी काही. अरे भाग्यानं तर स्वर्गाधिपती पण होता येतं, मुख्यमंत्री पण होता येतं, पण कोणाचा 2 दिवस तर कोणाचा 10 दिवस, नाही का मुख्यमंत्री. भाग्य लागतं महाराज. तरी निधान जोडावा. पण भाग्य म्हणजे काय? दुर्लभात दुर्लभ वस्तू प्राप्त झाल्यानंतर ती टिकवणं म्हणजे त्याला भाग्य म्हणतात. तरी निधान जोडावा या भाग्य घडे धनंजया. तुकोबाराय म्हणतात, माझं भाग्य उजळ. म्हणजे काय झालं? अवघी चिंता भरली. मग ही चिंता म्हणजे काय हो? 16व्या अध्यायामध्ये भगवंताने त्याचं वर्णन केलंय. चिंताम प्रेमेयांच प्रलयांतामुपाश्रितः कामोपभोग परमा एतावरती निश्चितः. चिंता म्हणजे काय? चला ऐका. ज्ञानोबारायांनी तिचं वर्णन केलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, जे पाताला हुनी निम्न दयाची उंची नसा हे गगन, जे पाहता त्रिभुवन अनुही नोहे. ही पाताळापेक्षाही सूक्ष्म आहे आणि आकाशापेक्षाही विस्तारित आहे. कोण? चिंता. आणि जी पाहता त्रिभुवन अनुही नोहे. किती गोड. चला चला, इथं बसल्यापैकी बऱ्याच जणांना आज भारत जिंकल का न्यूझीलंड जिंकल याची चिंता आहे. खरं का नाही? बरं, हारले तरी खेळाडूला महिना पगार आणि जिंकले तरी बसल्याने किती पगार आहे सांगा बघू. तरी सुद्धा चिंता आहे, कारण ती चिंता आहे. बरोबर का नाही? असू द्या, अगदी बोलू का? व्यर्थ गोष्टीची चिंता करण्यापेक्षा मिळालेल्या वेळात भगवंताचं चिंतन करा. चिंता करायची गरजच नाही. हा, म्हणजे तुम्ही मॅच बघूच नका असं काही नाही. आपण एकाच पठ्ठ्यातले होत, फक्त मी आज उभा आहे म्हणून मला त्याची चिंता नाही. असू द्या, आपला भारत आहे, आपल्याला स्वाभिमान पाहिजे. आता 1 आठवड्यापूर्वी ते इराण आणि इस्रायलचं जे युद्ध आहे, आपण भाग्यवान आहोत. एकही देशाची अजून आपल्यावर नजर पडू शकत नाही. इराणनं सगळीकडे अनुभव टाकण्याचा प्रयत्न केलाय, क्षेपणास्त्र टाकण्याचा प्रयत्न केलाय, पण भारताच्या समुद्राच्या सीमेत सुद्धा त्यांचा क्षेपणास्त्र पडून देत नाही. हे ते काळजी घेतात. म्हणजे आपला भारत किती बलवान याचा विचार करा. आणि हा बलवान ज्यांच्यामुळे आहे ते आपले सैनिक आहेत. म्हणून मी प्रत्येक वेळा सांगतो, एक वेळ देवाला नका म्हणू, पण त्यांना माना, कारण ते चालते बोलते देव आहेत. त्यांच्यामुळं आपल्या देवाला आपल्या जवळ आहे हे लक्षात घ्या. महाराज, चिंता, ही चिंता म्हणजे काय? अगदी गोड समजून पुढे जातो. एकदा काय झालं, अर्जुनाचा आणि कृष्णाचा संवाद आहे आणि श्रीकृष्णाला अर्जुनाने विचारलं, देवा तू कोणाची चिंता करतो एवढं मला सांग. कोण म्हटला? अर्जुन. आणि भगवंताचं ब्रीद आहे, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाची संवारी. भगवंत कोणाचं चिंतन करतो, कोणाची चिंता करतो? ज्ञानोबा याचं वर्णन करतात. ऐसे अनन्य गती के चिंते जे चिंतती साते माते, जे उपासते तया ते मीची सेवी. जो अनन्य भावनेनं माझं चिंतन करतो, मी त्याची चिंता करतो. भगवंत कोणाची चिंता करतो? आपण ज्याची चिंतन केलं, आपल्याला चिंता करायची गरज नाही. ते श्यामहम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसाम. माझी या भक्ता काय संसाराची आणि राजयाची कांता काय भीक मागे. कोरांना मागे भीक मागे. बरोबर का नाही? पण कोणाला? भक्ताला. कोणाच्या? आपण निष्ठावान आहोत ना भक्त. असू दे असू दे. ऐका, आता अर्जुनानं देवाला विचारलं, देवा तू कोणाची चिंता करतो मला सांग. असं म्हटल्यानंतर देव म्हटला, तूच ठरव ना मी कोणाची चिंता करत असेल. मग अर्जुनानं नाव सुरुवात केलं. पहिलं नाव घेतलं धर्मराजाचं, कारण धर्मराजाच्या पाया पडत होता भगवान कृष्ण परमात्मा. एक वाक्य सांगू, आपण आयुष्यभर जर धर्मानं राहिलो ना, देव प्राप्ती करायची गरज नाही, देव आपल्या जवळ येईल. पण धर्मानं आचरण असावं. धर्मराजाच्या पाया पडत होता, धर्मराजाच्या पाया पडत होता, पण धर्मराजाची चिंता करतो का? नाही म्हटला. मग भीमदादाची? नाही म्हटला. सहदेव, नकुल, कुंती, द्रौपदी? नाही. शेवटी अर्जुनाला वाटलं, आता मात्र
मीच, कारण तू माझा आहेस असं भगवंत म्हणतो. सोमवंशी तुम्हा पांडवा, तो अर्जुन मीही जाणावा, म्हणून एकमेकाची या प्रेमभावा बिघडून पाय. नाही, अर्जुन म्हटला देवा मी का मग? देव म्हटला नाही. किती आनंद झाला असेल हो. हा, जेवायला आलेला बुवा तसाच गेला, उशीर झाला म्हणून. ऐका, चिंता. मग भीष्माचार्यांचं नाव घेतलं, कृपाचार्यांचं घेतलं, द्रोणाचार्यांचं घेतलं, नाईलाज म्हणून धृतराष्ट्राचं पण घेतलं, नाईलाज म्हणून गांधारीचं पण घेतलं, आणि नाईलाज म्हणून दुर्योधनाचं पण, दुःशासनाचं पण. 100 कौरव सगळे घेतले, पण देवाने काही मान हलवली. आणि शेवटी घ्यायचं नाही, फार जीवावर आलं होतं, पण तरी सुद्धा एक नाव घेतलं. कोण? शकुनी. तुम्ही एवढे गप झाले कारण काय? शकुनी. शकुनी. मामा. नका हो, मामाचं नाव खराब झालं नको. शकुनी. मी गंमत सांगत असतो, एक कंस मामा आहे ज्यांना आपल्यावर आपल्या भाषेची काही बाधा नको म्हणून मारायला निघाला, आणि एक शकुनी मामा आहे जो आपल्याला काही नको पण आपल्या भाच्याला सगळं भेटावं म्हणून सगळं डाव खेळत होता. आताची परिस्थिती एवढीच उलट आहे. आता शकुनी मामा राहिलाच नाही. आता फक्त कोणता राहिला? का असा मामा राहिलाच नाही आपलं सगळं भाच्याला बढावं. आहे का असा? नाही नाही, असं द्या. आता नाईलाज म्हणून कोणाचं नाव घेतलं? शकुनी. शकुनीचं. शकुनीचं नाव घेतल्याबरोबर देवानं मान हलवली. राग आला अर्जुनाला. देवा हाच तुझा पक्षपातीपणा का? अरे आम्ही अखंड तुझं भजन करतो, अखंड तुझं नाव घेतो, अखंड तुझं चिंतन करतो, तरी सुद्धा पाहते पांडव अखंड वनवासी, असं असताना सुद्धा तू चिंता कोणाची करतो? म्हणजे उद्यापासून सगळ्यांनी शकुनी व्हायचं असं नाही. हा का शकुनीची चिंता करतो याचं उत्तर दिलं. अरे अर्जुना, या शकुनीला उद्याची चिंता आहे का हा कृष्ण काय चक्कल चळवेल म्हणून. याला माझी चिंता आहे का हा उद्या काय काय शक्कल लढवेल. याला माझी चिंता आहे, हा दररोज माझी चिंता करतोय, म्हणून मला सुद्धा कोणाची चिंता करावी लागते. म्हणून आपण चिंता काय करतो ना, यावर आपली प्राप्ती आहे. आणि तुकोबारायांची चिंता होती, ती चिंता दूर झाली. म्हणजे काय झालं हेच तुकोबार आहे अभंगाचे संत दर्शने आलाभ संत दर्शने आलाभ संत दर्शनी हा लाभ. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडीला. चिंता वारली म्हणजे पद्मनाभ भेटेल का ही चिंता वारली. भाग्य उजळलं म्हणजे काय झालं? संत दर्शनी हा लाभ. संत दर्शन. ऐका, तुकोबारांची चिंता होती. हा, पुसावेसे हेची वाटे जो जो भेटे तयासी. काय देव कृपा करील मोज काय लाज राखील. ही चिंता होती महाराज तुकोबारांची. आणि ती चिंता आज निवारण झालं म्हणजे काय झालं? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. ऐका, संताचं दर्शन घडण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं. हा, आणि संत दर्शन घडल्यानंतर देवाची प्राप्ती करायची गरजच नाही, तो जोडला जातो. पद्मनाभ जोडला. एक गोड वाक्य सांगतो महाराज. भागवताच्या 2ऱ्या अध्यायामध्ये
नारदांचं आणि भक्तिमातेचा संवाद आहे. नारदानं मृत झालेली गलित झालेली भक्ती जिवंत केली महाराज, जिवंत केली आहे. ऐका, भक्तिमातेने नारदांना पाहिलं आणि भक्तिमाता जिवंत झाली, म्हणून नारदांना भक्तीचं जनक म्हटलेलं आहे. काय म्हटली भक्तिमाता? ऐका, भक्तिमाता म्हणते, सुरर्षि धन्योसी मद्भाग्येन समागतः साधूनां दर्शनां लोके सर्वसिद्धिकरं परम. काय म्हटली भक्तिमाता? ऐका, भक्तिमाता म्हणते, आज खऱ्या अर्थानं माझं भाग्य पुण्य झालं का, माझं भाग्य उदयाला आलं. माझ्या भाग्यानं मला नारदांची भेट झाली. कोण म्हणतंय? जर भक्तीला भाग्याशिवाय जर नारदांची भेट होऊ शकणार नसेल तर तुकोबाराय म्हणतात, माझं सुद्धा भाग्यच होतं. म्हणून संत दर्शनी आणि संतांचं दर्शन सामान्य नाही महाराज. काय वर्णन आहे? तपे व्रते दाने गोविंदू पै भेटे साधू तव न भेटे भाग्याविन. भाग्याशिवाय साधूची भेट होत नाही महाराज, त्याला भाग्य असावं लागतं. तुकोबाराय म्हणतात, ते भाग्य उजळलं संत दर्शनी हा लाभ. संतांचं दर्शन झालं. तसं संतांचं दर्शन दुर्लभ आहे, पण त्या संतांच्या दर्शनामध्ये तुम्हाला काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. संतांच्या दर्शनानं पद्मनाभ जोडला जातो का? याला फार गोड उत्तर आहे. अकळावा श्रीपती येणे पंते संतांची संगती मनोमार्ग गती. अकळावा श्रीपती येणे पंते, संतांची संगत केल्यानंतर भगवंत अनायासानं अकळला जातो. पद्मनाभ जोडला, तो पद्मनाभ जोडला गेला आणि संत दर्शनाचा हा लाभ आहे. तसं संत दर्शन दुर्लभ आहे. दुर्लभम मनुष्य देहो देणाम शंगनभंगुराहा तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठप्रिय हरिदर्शनम. हे संत फार दुर्लभ आहेत महाराज, पण त्या दुर्लभात असणाऱ्या संतांची मला भेट झाली. आणि भेट झाल्यामुळं खऱ्या अर्थानं मला पद्मनाभ जोडला गेला. पद्मनाभ जोडला गेला म्हणजे काय? एकच ओवी सांगतो आणि पुढं चलतो. महाराज, नारदजींचा आणि वसुदेवाचा संवाद आहे. पूर्वी मी आराधिले देवराया, ते भजन ममत्व गेले वाया. प्रलोभिले एके देव माया पुत्र स्नेहा लागुणे. आता हा कृष्ण कोणाचा मुलगा आहे? तो प्राप्त व्हावा म्हणून मी भजन भक्ती केली, पण ह्या मायेने अशी गंमत केली म्हणे, या मायेनं देव जवळ आल्यानंतर एकच मागणी करायला लावली, तू पोटी माझ्या यावा, एवढीच. पण यावर वसुदेव खंत व्यक्त करतात. काय खंत आहे? श्रीकृष्ण माझे बाल परी मज न सांगे ब्रह्मज्ञान. ते माझं पोरग आहे, पण त्याने ब्रह्मज्ञान मला सांगितलं नाही. जे न सांगे पित्या वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे बंधू बलिभद्रासी, ते गुह्य अर्जुनासी बोलत. मला त्याने सांगितलं नाही, ते सांगितलं नाही. उलट जन्माला आल्याबरोबर मला कशात ठेवलं? बंधनात ठेवलं का नाही? माझं पोरग आहे, जो सगळ्यांची बंधनं दूर करतो, त्याने मला बंधनात ठेवलं. तर याचं उत्तर सुद्धा तेच देतात. श्रीकृष्ण जन्माला माझी कुशी, म्हणून श्रद्धा आहे मज तया पाशी. पण तुने तुष्टले देव ऋषी निज गुरुत्वसी पावला. तू खऱ्या अर्थाने तुष्ट आहेत, तुझ्यावर देवाची कृपा आहे. ऐका, देव पोटी जन्माला येऊन सुद्धा देव आपल्या मायबापावर कृपा करू शकत नाही. ती कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्हाला संत कृपा गरजेची. बहु अवघड आहे संत भेटी पर्या जगजेठी, आणि त्याच जगजेठीची जर कृपा करून घ्यायची असेल तर तुम्हाला संत भेटीची आवश्यकता आहे. संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडला. महाराज, हा दुर्लभात असणारा अति दुर्लभ असणारा दर्शनाचा लाभ तुम्हाला प्राप्त झालाय. मग आता तुम्ही काय कराल? म्हणे आता मात्र याला मी बाहेर ठेवणार नाही. मग हा ठेवा, हा लाभ मी माझ्या हृदयात साठवून ठेवेन. अभंग. हृदय संपुष्टी बेटी, हृदय संपुष्टी हृदय बेटी, संपुष्ट है हृदय बेटी, संपुष्ट है हृदय बेटी. करुणे पोटी साठवू, करुणे पोटी
दुर्लभ असणारा लाभ मला प्राप्त झाला. एक वाक्य सांगू का? नाशिवंत सोनं सुद्धा लोक कपाटात ठेवतात, पण कपाटात उघडं ठेवतात का कप्प्यात ठेवतात? अरे जे नश्वर आहे ते जर आपण कपाटात ठेवत असू, मग दुर्लभात दुर्लभ असणारी ती भेट मला प्राप्त झाली. तुकोबराय म्हणतात, संपुष्ट हे हृदय पेटी, हृदयाच्या पेटीमध्ये करुणी पोटी साठवू. मी त्याला आता साठवून ठेवलं. हा ती भेट मी माझ्या हृदयात ठेवली. हृदयात ठेवता येते का? तसं पाहिलं परिवर्तत असे देही देहिना माझ्या ठाई, आणि मी त्यांच्या हृदयी समग्र असे. तो हृदयातच ठेवण्याच्या योग्यतेचा आहे. तुका म्हणे चित्त करावे निर्मल येऊनी गोपाल. अजून पुढे सांगू का? सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत स्मृती ज्ञानम पोहणंच वैदैश्य सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृतवेद विदेव चाहम. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धिस्पुरे हरणशी ते वस्तू मेगा. त्याला हृदयातच का ठेवायचं? तर याला उत्तर आहे. याला भागवतामध्ये असं वर्णन आहे, उद्धवा जाण तत्वता मी सदा हृदयी बसता, पण भक्ताची भ्रांती जाता मी वस्तूची प्रगती. मला हृदय ठेवायची गरज नाही, मी हृदयातच आहे. देव आहे, देव आहे हृदय मंदिरी. आणि मग तुकोबराने विचार केला याची जागा तीच आहे, म्हणून करोनी पोटी साठवू संपुष्ट हे हृदय पेटी, आणि करोनी पोटी साठवू. तुकोबराय हा ठेवा तुम्हाला प्राप्त झाला का? हो म्हणे हा प्राप्त झाला. पण हा ठेवा कशामुळे प्राप्त झाला? तुकोबराय म्हणतात हा माझ्या पूर्वजन्मात असणाऱ्या भावामुळे प्राप्त झाला. अभंग तुका म्हणे होता ठेवा, 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 तुका म्हणे होता ठेवा. तो या भावा सापडला, तो या भावा सापडला. संत होता ठेवा तो या भावा सापडला. माझ्या भावाला तुमचा ठेवा सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. हा ठेवा म्हणजे महाराज आता हे याला चिंता नाही, पण असू दे, आता आपली चिंता वाढवायची नाही म्हणून ते करायचं नाही. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. तो भाव माझ्या ठिकाणी प्रकटित झाला म्हणून हा ठेवा मला प्राप्त झाला. आणि हा ठेवा मला प्राप्त झाला. अजून पुढे बोलू का? यावर एक वाक्य धाडसनं बोलतोय, आमच्यावर काहीतरी पूर्वजन्मातलं ठेव असेल म्हणून दिंडीच्या कृपेनं आम्हाला हा भाव सापडला महाराज. हा ठेवा आम्हाला दिंडीच्या कृपेनं म्हटलंय, नाहीतर आम्हाला काय हे साध्य होणार होतं? आज एवढं मान, हा एवढी सेवा आम्हाला नाही प्राप्त करता आली असती महाराज. ही दिंडीची केलेली आमच्यावर कृपा आहे, ही आमच्या दिंडीची कृपा आहे. आज विक्रांत महाराजांसारखा एक फार मोठा वक्ता आपल्या संप्रदायामध्ये तयार झाला. दिंडीमध्ये चालत असताना असा वक्ता आपल्या संप्रदायामध्ये तयार होतो. खऱ्या अर्थानं दिंडीमध्ये चालत असताना, आता ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, अधिकाराने मोठे, पण दिंडीमध्ये चालत असणारा एक संप्रदायाचा एवढा मोठा वक्ता आज महाराष्ट्रभर ज्यांना आपल्या संप्रदायाचं नाव प्रचारित करतायत त्यांच्या अर्थानं आपल्या दिंडीचंही नाव प्रचारित होतंय. खऱ्या अर्थानं तुका म्हणे होता ठेवा. तो ठेवा होता. आणि आमचे आदरणीय गुरुवर्य दामोदर महाराज आहेत, माझ्यासारख्या जड मूड मत्याला सुद्धा आपल्या सर्वांच्याच ठेवेनं ही सेवा प्राप्त झाली. आपल्या सर्वांच्याच ठेवेनं आम्हाला सुद्धा ही संधी प्राप्त होती. आपल्या सर्वांच्याच कृपेनं माझी सुद्धा आता 31 मार्च आणि 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला टी व्हीवर कार्यक्रम झाला आहे. आणि येणाऱ्या 13 मार्च आणि 14 मार्चला आपल्या सर्वांचे आदरतेथे असणारे दामोदर महाराज धोरडे यांचं सुद्धा सन टी व्ही मराठीला लागे कीर्तनाची गोडी या कीर्तन मालिकेवर सकाळी 8 ते 9 2 दिवस कीर्तन आहेत. सगळ्यांनी न झोपता बघा. हां सगळ्यांनी न झोपता बघा. आणि हे कशामुळं प्राप्त झालं? तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. सगळ्यांनी एकदा, आता तुमचा भाव किती मला एकदा पाहायचंय. हा आणि तुमच्याकडे ठेवा आहे का हरिनामाचा? कारण बहुत सुकृतांची जोडी जयाच्या वाचे पुढे भोजे नावनाच दसे माझे जन्म सहस्त्री ओळखी जे एक वेळ याव्या अनंत जन्मीचे तप एक नाम आणि सर्व मार्ग सुगम हरिपाठ. ज्याच्याकडे हात आहेत त्यांनी सगळ्यांनी हात वर करा बघू, मला पण बघायचे आहेत. पंजा नाही, हात पंजा दाखवाच.
अजून काही काही बाकी आहेत. लवकर देव कान कापील हो. आणि बजरंगबली रात्री स्वप्नात येईल. केले का सगळ्यांनी? सगळ्यांनी केले नक्की का? मग एक टाई आणि एक नाम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सगळ्यांनी म्हणा विठोबा रखुमाई